सगळ्यांना नमस्कार। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या या पत्रकार परिषदेत आपणा सर्वांचं मी स्वागत करतो। या ठिकाणी उपस्थित असणारे माननीय अनिल देशमुख साहेब, राजेश टोपे साहेब, खासदार डॉक्टर अमोल कोल्हेजी आणि सुनील गुसाराजी, या सर्वांचं मी या पत्रकार परिषदेत स्वागत करतो। आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने महाराष्ट्रात जनजागरण करण्याचा आम्ही ठरवलेला आहे। महाराष्ट्र सरकार आणि त्यांच्या नीतीने राज्य कसं अधोगतीला जायला लागलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने प्रशासन चाललेलं आहे, राज्यातली न्याय, कायदा व सुव्यवस्था कशी ढासळलेली आहे, त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या तरुणांच्या हातातला रोजगार कसा हिसकावून घेण्याचं काम शेजारची राज्य करतायत आणि राज्यकर्ते स्तब्ध बसलेले आहेत। या सगळ्यांच्या बाबतीत गेले काही दिवस विशेषतः सध्याचं युतीचं सरकार आल्यापासून बरंच अधोगतीकडे महाराष्ट्र राज्य गेलेलं आहे आणि म्हणून महाराष्ट्रात महायुतीचे काळे कारनामे घेऊन आम्ही महाराष्ट्राच्या जनतेसमोर जाणार आहोत आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा बहुजन समाजाला अपेक्षित असणारं रयतेचं राज्य महाराष्ट्रात निर्माण करण्याचा निर्धार आम्ही केलेला आहे। आम्ही महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहोत। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये रयतेचं राज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या पायवाटेनं, त्यांच्या आदर्शाने महाराष्ट्र राज्य पुन्हा एकदा चालवण्यासाठी महाराष्ट्रातल्या जनतेचा आशीर्वाद मागण्यासाठी आम्ही महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत जाणार आहोत। अगदी अलीकडेच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातल्या जनतेने केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विरोधी तीव्र नापसंती व्यक्त केली। 48 पैकी 31 जागांवर भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षांचा महाराष्ट्रात पराभव महाराष्ट्रातल्या बहादूर जनतेने करून दाखवलेला आहे आणि महाराष्ट्रातनं यांना आपण घालवू शकतो हा आत्मविश्वास महाराष्ट्रातल्या जनतेत देखील आज निर्माण झाला आहे। भीतीपोटी महाराष्ट्र सरकार तिजोरी मोकळी करून पाहिजे त्या घोषणा करते आहे। ज्या घोषणा या लोकांनाही पटत नाहीत अशा घोषणांपर्यंत महाराष्ट्र सरकार गेलेलं आहे आणि पुढचे 2-3 महिने हा प्रयत्न त्यांचा चालू होईल। माझी तर शंका अशी आहे की महाराष्ट्र सरकार थोडंसं घाबरलेलं आहे आणि त्यामुळं त्यांना ऑक्टोबरमध्ये ड्यू असणारी निवडणूक नोव्हेंबरमध्ये घेण्याची बुद्धी व्हायला लागलेली आहे आणि त्यांना आणखीन वेळ मागून घेत आहेत ते। आणि माझा असा अंदाज आहे की नोव्हेंबरच्या 15-20 तारखेच्या दरम्यानच हे निवडणूक घेऊ शकतील। त्याच्या आधी 3 महिन्यात ज्या काही घोषणा केलेल्या आहेत त्याचे जास्तीत जास्त पैसे वाटण्याचं काम तिजोरीतनं हे सरकार करेल। अशा सगळ्या या राज्य सरकारची घडी विस्कटवण्याचे अनेक कार्यक्रम राज्य सरकारच्याकडून केलेले आहेत। राज्य सरकारने केलेले भ्रष्टाचाराची अनेक गोष्टी महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर आम्ही राज्य आमचं आल्यानंतर आम्ही कसं आदर्शपणाने हे राज्य करू यासाठी महाराष्ट्रामध्ये 9 तारखेला शिवनेरी किल्ल्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानावरून त्यांचा आदर्श घेऊन त्यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रामध्ये शिवस्वराज्य यात्रा 2 ही यात्रा आम्ही सुरू करतोय। डॉक्टर अमोल कोल्हे आमचे प्रमुख प्रचारक आहेत आणि या 9 ऑगस्टला ही यात्रा सुरू करत असताना हा एक विशेष दिवस आहे की ज्या दिवशी चले जाओ चळवळीचा नारा हा ऑगस्ट क्रांती मैदानातून देण्यात आला
महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली आणि त्याचबरोबर हा जागतिक आदिवासी दिवस पण आहे। त्यामुळे आम्ही हा 9 ऑगस्ट हा दिवस निवडलेला आहे। या 9 ऑगस्टच्या दिवशी शिवस्वराज्य यात्रा सकाळी 9 वाजता शिवनेरीचा पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन शिवनेरीवर जाऊन आमचे सगळे नेते आल्यानंतर शिवनेरीतून जुन्नरच्या तिथून ही यात्रा सुरू होईल। या यात्रेचा मी आपल्याला माहिती देईन, पण त्याआधी या यात्रेचा एक लोगो आम्ही तयार केलेला आहे। या संबंधात तो आपल्याला सादर करण्याचं काम या ठिकाणी केलं जाईल। ही शिवस्वराज्य यात्रा पुन्हा एकदा शिवस्वराज्य यात्रा लढा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा ही भूमिका घेऊन आम्ही महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत जाणार आहोत आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान टिकवण्यासाठी महाराष्ट्रातलं हे लाचार सरकार, दिल्ली पुढं 10 वेळा वाकणारं सरकार दूर करण्यासाठी महाराष्ट्रातल्या जनतेला साकडं घालण्यासाठी आम्ही महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत पोहोचणार आहोत। याचा पहिल्या फेजचा कार्यक्रम या ठिकाणी जाहीर केलेला आहे। तो 9 ऑगस्टला आणि 10 ऑगस्टला पुणे जिल्हा आहे, 11 ऑगस्ट देखील पुणे जिल्हा आहे, 12 ऑगस्टला आणि 13 ऑगस्टला आम्ही सोलापूर आणि उस्मानाबादकडे जाणार आहोत। 14 ऑगस्टला हा लातूर जिल्ह्यात, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यात आहे, 15, 16 बीड जिल्ह्यात आहे, 17 आणि 18 हा परभणी आणि जालना जिल्ह्यात ही यात्रा जाणार आहे। या पहिल्या फेज नंतर दुसरी फेज ही 2-3 दिवसाच्या गॅप नंतर लगेच चालू होईल। त्याची घोषणा पुढच्या काळात केली जाईल। पण या ठिकाणी यातनं महाराष्ट्रातल्या जनतेत आधीच उत्सुकता आहे की महाराष्ट्रात निवडणूक कधी लागते आणि हे सरकार आम्ही कधी घालवतोय। त्यासाठी अधिक जागरण करण्यासाठी डॉक्टर अमोल कोल्हे आणि आमचे इथं बसलेले सगळे नेते आणि महाराष्ट्रातले सगळे आमदार, नव्यानं निवडून आलेले 8 खासदार या यात्रेत वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी वेगळ्या स्पेलमध्ये सहभागी होणार आहेत। मी डॉक्टर अमोल कोल्हे यांना विनंती करेन की त्यांनी याच्या बाबतीत आपलं भाष्य करावं। हा माईक आहे ना? हे तिकडे करू। इकडे जय शिवराय। ज्या पद्धतीनं माननीय प्रदेशाध्यक्षांनी आपल्याला सगळ्यांना सूचित केलं त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून ही शिवस्वराज्य यात्रा 9 तारखेपासून सुरू होते आणि महत्त्वाचं म्हणजे हा लढा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आहे। म्हणजे आपण कायम म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराज आपला आराध्य दैवत आहे, आपला श्वास आहे, आपला प्राण आहे, पण आजही या शिवशंभू विचारांना जागवण्याची वेळ पुन्हा एकदा महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे।
म्हणजे जसं शिवकाळामध्ये आदिल शहाच्या आदेशावरून मुरार जगदेवानं पुण्यात गाढवाचा नांगर फिरवला होता, त्या पद्धतीनं काही मुजोरीमुळे गद्दारी आणि भ्रष्टाचाराचा नांगर हा महाराष्ट्रात सध्या फिरतोय। आणि ही सगळी परिस्थिती बदलण्यासाठी जसं जिजाऊ माँसाहेबांनी सोन्याच्या फाळानं भूमी नांगरली होती, त्या पद्धतीनं पुन्हा या शिवविचारांच्या फाळाने महाराष्ट्रभर ही जनजागृती करणं गरजेचं आहे। कारण आज आपण परिस्थिती पाहतो ती म्हणजे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना आपण आदर्श मानतो त्यांनी दिल्लीपतीला औरंगजेबाच्या समोर मराठी स्वाभिमान काय असतो, महाराष्ट्राचा स्वाभिमान काय असतो ते दाखवून दिलं होतं। आणि आता मात्र सातत्यानं महाराष्ट्रातलं पान जरी हलवायचं असलं तरीसुद्धा लोक वेगवेगळे खासगीत सांगतात, वेषांतरं करून जातात की कसे जातात ठाऊक नाहीत, पण जे आपल्याला बघायला मिळतं ते दिल्लीश्वरासमोर लोटांगणं महाराष्ट्र घालताना दिसतोय। आताही संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं। हे अर्थसंकल्पीय अधिवेशन झालेलं असताना या अधिवेशनामध्ये जे NDAचे घटक पक्ष आहेत आणि ज्या राज्यांमधले त्यांची सरकार आहेत त्या राज्यांच्या वाट्याला काय आलं ते आपण पाहिलं। आणि असं असताना जे दिल्लीश्वरांच्या मर्जीवर आणि त्यांच्या इशाऱ्यांवर महाराष्ट्रात कारभार करतायत त्यांना महाराष्ट्राच्या वाट्याला भरघोस असं काहीच आणता आलं नाही। हा जो महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे, हा महाराष्ट्राचा स्वाभिमान केवळ राज्याचा नाही, हा इथल्या शेतकऱ्यांचा स्वाभिमान तसाच नाडला जातो। आजही कांद्याचा प्रश्न असेल, सोयाबीनचा प्रश्न असेल, कापसाचा प्रश्न असेल, दूध दराचा प्रश्न असेल, या शेतकऱ्याचा स्वाभिमान नाडला जातो। युवकांच्या भविष्यातले रोजगार हिरावून घेतले जातात, परराज्यात पळवले जातात, युवकांच्या स्वाभिमानाला ठेच लागते। आणि म्हणून हा पुन्हा महाराष्ट्राचा स्वाभिमान ताठ मानेनं दिल्लीसमोर उभा करण्यासाठी पुन्हा एकदा महाराष्ट्रातलं हे जनजागरण करण्यासाठी ही शिवस्वराज्य यात्रा सुरू होते। आपल्या सर्वांचं या शिवस्वराज्य यात्रेला तेच पाठबळ मिळेल, कारण हा लढा फक्त एका पक्षाचा नाही, हा लढा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आहे। आपला महाराष्ट्र ताठ मानेनं उभा राहायला यासाठी आपल्या सगळ्यांचं सहकार्य हे अपेक्षित आहे। हे सगळं कुठले इव्हेंट टीम, इव्हेंट कंपनी न करता इन हाऊस आमच्याच आदिती नलवडे आणि आमच्या सगळ्या ऑफिसमधल्या सगळ्या लोकांनी मिळून केलेलं आहे। आमच्याकडे साधन संपत्तीला मर्यादा आहेत, आम्ही त्यांच्याबरोबर मॅच करू शकत नाही, पण सगळ्यात मोठं या निवडणुकीत यश कशामुळे मिळतं तर मतांमुळे मिळतं। ती जनता आमच्याबरोबर आहे आणि म्हणून हे आमचा जो रयतेचं राज्य आणण्याचा शिवस्वराज्य यात्रेचा मूळ गाभा आहे आणि लाचाऱ्यांना महाराष्ट्रातनं दूर करण्याचा जो आमचा निग्रह आहे तो या शिवस्वराज्य यात्रेत महाराष्ट्रभर दिसेल आणि घुमेल असा आम्हाला विश्वास आहे। काय असं मी ऐकलेलं आहे, पण हे आमचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर नतमस्तक होऊन सुरू केलेला अभियान आहे। शिवनेरीवरून सुरू करतोय आणि महाराष्ट्रभर हे जाईल, त्यावेळी महाराष्ट्रातली जनता याचं स्वागत करेल असा आम्हाला विश्वास आहे। अजिबात नाही, याच्यात वेगवेगळे भाव आहेत। जे आज दिल्लीत आहेत ते सगळ्याच देशातल्या वेगवेगळ्या पक्षांनाही भेटत आहेत ते। त्यामुळं देशात संसद चालू आहे, लोकसभा चालू असताना देशातले जे आमचे इंडिया आघाडीचे मित्रपक्ष आहेत ते अनेक जण त्यांना भेटत आहेत, त्यामुळे तिला लाचारी समजत नाहीत। पण काही मिळवण्यासाठी सगळं सोडून 10 वेळा जाऊन कुर्निसात करणाऱ्या व्यवस्थेला लाचारी म्हणतात। नाही, आम्ही शिवस्वराज्य यात्रेमध्ये कुणाचा पक्षप्रवेशासाठी ही यात्रा नाही आहे। आम्ही ही आमच्या पक्षाची ध्येयधोरणं जनतेच्या समोर मांडण्यासाठी करतोय।
त्यामुळं तशा स्वरूपाची उपक्रम कुठेही आमच्या शिवस्वराज्य यात्रेत बहुतेक कुठं होणार नाही. बलवीर सिंग यांनी काल आमच्या न्यूज लोकमतला फोनो दिला आणि त्या फोनोमध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे. आपण हा विषय नंतर बोलूया, आधी शिवस्वराज्य यात्रेविषयी बोलू. म्हणजे बांगलादेशी नागरिकांना PM शेख हसीना नको होत्या, त्यांना मोदी सरकारने अमेरिकेच्या आदेशानुसार भारतात आणलं. या बांगलादेश प्रकरणावरती तुमचं व्यक्तिगत मत काय आहे आणि आपल्या पक्षाची नेमकी काय भूमिका आहे? माझं तेच म्हणणं, आधी शिवस्वराज्य यात्रेवर बोलू, नंतर जे इंटरनॅशनल टॉपिक्स आहेत, नॅशनल टॉपिक्स, यावर आपण चर्चा करू. त्याच्यात एक मध्यंतर घ्यावं लागेल, नंतर मग थोड्या वेळाने काय बोलायचं ते बोलू. पाटील साहेब, माध्यम गाड्या गुढढोरं वाहून जातानाचं चित्र दाखवत आहे. सरकारी यंत्रणा असक्षम ठरलेली आहे. या बाबतीत आपल्या पक्षाची काय भूमिका आहे? कारण की माध्यम त्या गुढढोरांना माणसांना वाचवतानाचे चित्र पुढे दिसत नाही. चंद्रभागेच्या तीरामध्ये वारकरी धोका असताना उतरत आहे. इथंही काही सुरक्षेच्या यंत्रणा नाही आहेत. या राज्यातल्या एकंदर या राज्याच्या बाबतीत आपली काय भूमिका, आपलं काय? राज्यकर्ते सध्या प्रशासनाकडे लक्ष देतच नाही आहेत. महाराष्ट्रातल्या जनतेची सुरक्षितता, महाराष्ट्रातल्या जनतेत दुर्लक्षित केल्यामुळं डेंग्यू आणि मलेरियाचे एवढे रोगराई पसरलेली आहे महाराष्ट्रात. या सगळ्या गोष्टींकडं सरकारचं दुर्लक्ष झालेलं आहे आणि त्याचसाठी आम्ही ही शिवस्वराज्य यात्रा हे सरकार राज्य करण्यासाठी पात्र नाही, अयोग्य आहे, हे सांगण्यासाठीच तर शिवस्वराज्य यात्रा आहे. गेले 3 दिवस मुंबईमध्ये महिला पोलीस भरती सुरू आहे आणि त्यासाठी संपूर्ण विद्यापीठाचं मैदान देण्यात आलेलं आहे. पण त्यामुळे सगळी लोकं जी आहेत ती नॅशनल पॉईंट परिसरात आजूबाजूच्या इमारतींच्या तिथे राहतात. तिथे तक्रारी येतात म्हणून त्यांना बाजूला काढलं जात आहे. महिलांची भरती आहे पण कुठलीही सुविधा वॉशरूमची किंवा राहण्याची सोय करण्यात आलेली नाही. प्रशासन याकडे बिलकुल लक्ष देत नाही असं दिसून. हे सगळं प्रलोभन देण्याचे सगळे प्रयत्न सरकार सध्या करते. आता पावसाळ्यामध्ये पोलिसांची भरती, पोलीस भरती, पोलीस महिलांची भरती हे चुकीचंच आहे. आज माझ्या माहितीप्रमाणे अनेक तरुणांचे पोलीस भरतीला आलेल्या अव्यवस्थेमुळं, पावसामुळे आणि पावसात त्यांना फिजिकल टेस्ट द्यायला लागत आहे. त्यामुळं काही लोकांचे, काही मुलांचे निधनही झाले, म्हणजे त्यांना शरीराला अपाय देखील झाले. त्यामुळं पावसाळ्यात, भर पावसाळ्यात अशा पद्धतीने टेस्ट घेण्याचं कारण काय, तर लोकांना दाखवायचं की आम्ही नोकर भरती करतोय. खरं म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या एवढ्या जागा रिकाम्या आहेत, त्यात मैदानी खेळात फिजिकल टेस्टच्याच परीक्षा घेऊन नोकर भरती करतोय असं दाखवणं हे सरकारचा फक्त शो आहे. आणि खरं म्हणजे विद्यार्थ्यांची मागणी आहे की पावसाळा झाल्यानंतर अशा फिजिकल टेस्ट घ्याव्यात. बहुतेक सर्व ठिकाणी जिथं आम्ही राष्ट्रवादी लढण्याची शक्यता आहे अशाच मतदारसंघात आम्ही जास्त करून जातोय. काही इतरही मतदारसंघ आहेत, पण बहुतांशी आम्ही ज्या ठिकाणी लढण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी जास्त आम्ही जाणार आहोत. नाशिकवरून रोज 80 ते 90 ट्रक कांद्याचे ते बांगलादेश किंवा इतर राज्यात जातात, देशात जातात. पण बांगलादेशची झालेली परिस्थिती, त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांवर किंवा नाशिकच्या कांदा उत्पादकांना सावट आलेले, ह्याकडे तुम्ही काय बघता? आणि मग याच्या अनुषंगाने सरकारला काही सांगता लागतं? आणि 80 ते 90 ट्रक बॉर्डरवर आले. खरं म्हणजे सरकारने ताबडतोब ते बॉर्डरवरून पास होतील अशी व्यवस्था खरं करण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला पाहिजे. ते लांबच आहे, पण बांगलादेशने काही शेतीमालावर आयातीवर कर लावलेले आहेत. केळीवर कर आहे, बाकीच्या संत्र्यावर कर आहे, तोही त्यांना दूर करता आला नाही. शेख हसीनांचे आणि केंद्र सरकारचे चांगले संबंध होते, त्या काळातही त्यांना या देशातल्या शेतीमालाची निर्यात होते आहे बांगलादेशला, तर त्यांनी आयात कर कमी करून घ्यायला पाहिजे होते, पण बांगलादेशने यांचं त्यावेळी ऐकलं नाही. आज तर बांगलादेशमध्ये गोंधळाची परिस्थिती आहे, पण याचा अर्थ असा नाही की शेतीमाल पलीकडे जाऊ शकत नाही. त्यासाठी केंद्र सरकारने इंटरव्हीन करायला पाहिजे. पण
कांद्याविषयी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार का विरोधी आहे कांदा उत्पादकांच्या, हे मला काही कळत नाही. सर 10 दिवसांच्या या यात्रेमध्ये जवळपास 30 ठिकाणी आपण ही यात्रा घेऊन चाललेला आहात आणि हा 31 त्याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा प्रामुख्याने सगळ्यात भाग दिसतोय. तर मुंबईमध्ये किंवा उत्तर महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये या ठिकाणी आपली यात्रा होणार आहे का, की हा पहिला फेज? मी आपल्याला मगाशी सांगितलं हा पहिला फेज आहे. ही यात्रा खानदेशपर्यंत जाणार, विदर्भात जाणार, कोकणात जाणार, मुंबईतही जाणार. सर, अजित पवारांनी सकाळी ट्विट केलंय की विरोधकांनी राजकारण करत राहावं, आम्ही विकासाच्या मुद्द्यावर. काय म्हटले त्यांनी म्हणजे अर्थात विरोधकांनी राजकारण करत राहावं, आम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोलू. तुमची यात्रेच्या अनुषंगानेच ते बोलले. हां तुमच्या यात्रेच्या अनुषंगाने. सर दुसरा प्रश्न असा आहे, असं आहे की महाराष्ट्र सरकार ज्या चुकीच्या गोष्टी सांगतंय, विरोधी पक्ष म्हणून महाराष्ट्र सरकारच्या ज्या चुका आहेत त्याच्यावर बोट ठेवण्याचं काम विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष करतोय. आज या सरकारने देशात राज्यामध्ये जे चुकीचे निर्णय घेतले, महाराष्ट्रात बेरोजगारी वाढली, या राज्यावरचं कर्ज वाढलं, महाराष्ट्रातल्या काही अशा गोष्टी या सरकारने दूध उत्पादकांच्या बाबतीत अपेक्षित गोष्टी केल्या नाहीत, कांदा उत्पादकांच्यावर अन्याय झालेला आहे, सोयाबीन आहे, कपास आहे, शेतकरी या महाराष्ट्रात नाराज आहे, यांची मागची काही धोरणं केंद्र आणि राज्य सरकारने घेतलेली याच्या विरोधी महाराष्ट्र सरकारची भूमिका आहे. आणि असं असताना आज महाराष्ट्रामध्ये प्रचंड नाराजी या सरकारच्या विरोधात आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आमची यात्रा हे जागरण करेल. विकासावर बोलण्यासाठी या राज्य सरकारला काही नाही आहे. पैसे वाटणे हा कार्यक्रम आहे, हे 2-3 महिने करतील. या सगळ्या योजनांचं सुसूत्रीकरण करण्याची जबाबदारी आमचं सरकार आल्यावर आमच्यावर येणार आहे, याची आम्हाला जाणीव आहे. एकीकडे हे सरकार घोषणा करत आहे, पण आणखी एक विद्यार्थ्यांच्या बाबतीत माहिती समोर आलेली आहे की 90.90% फी वाढ जे ती करण्यात आलेली, हॉस्टेल असतील, वसतिगृह असतील किंवा मग फीज असतील, त्या पीएचडीच्या आणि पदवीधारकांच्या वाढवलेल्या पाहिल्या जातात. आज काय वाढवले? फीज हां 90% वाढवलं. फी मध्ये वाढ झालेली आहे. 90%. नाही, असं आहे की या सरकारला एक काळ असा होता की या सरकारमधलेच काही सांगायचे की आम्ही टोल माफी करणार आहे. आज टोलचे एवढे रस्ते सुरू करतायत. लोकसभेच्या आधी या सरकारने 90,000 कोटी रुपयाची टेंडर काढून 6 कॉरिडॉरचे रस्ते केले. त्याच्या तपशिलात गेल्यावर तुमच्या लक्षात येईल काय परिस्थिती आहे. आणि या महाराष्ट्रात भ्रष्टाचार एवढा फोफावलेला आहे की अशा फी वाढीकडे सोयीस्कर दुर्लक्ष करणं आणि विद्यार्थ्यांच्याकडूनही विद्यार्थ्यांची लुटमार करणं हे अनेक ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात चालले. आता फी वाढीला कोणतंही संयुक्त कारण, योग्य असं कारण नसताना देखील फी वाढ केलेली आहे. आणि महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना या सगळ्या हार्डशिपला तोंड द्यावं लागतं. हे महाराष्ट्रात दुर्दैव आहे. मुंबईच्या IIT मधल्या मुलांनाही नोकऱ्या लागत नाहीत. म्हणजे महाराष्ट्रातली बेकारी किती वाढली आहे हेही तुम्ही लक्षात घ्या. सर, या शिवसेनेच्या यात्रेमध्ये तुम्ही आरक्षणाच्या संदर्भातली भूमिका प्रकर्षानं मांडणार आहात का? कारण की तुम्ही आता सगळ्या गोष्टी आज इथं सांगणं योग्य नाही. आमच्या यात्रेत तुम्ही सहभागी काही अंशी व्हाल त्यावेळी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करू. आरक्षण देण्यासाठी बंधनकारक असाल का, काय असं तुमचं आरक्षण? आम्ही आता सगळ्या गोष्टी डिस्क्लोज इथं करणार नाही. आम्ही हळूहळू आमचा प्रवास आहे त्यावेळी एक एक गोष्टी आपल्यासमोर मांडू. आंबेडकर म्हणतात की कोण काय म्हणतात हे आज महत्त्वाचं आमच्यासाठी नाही. शिवस्वराज्य यात्रेत महाराष्ट्राचं जागरण करायचा आमचा निर्धार आहे. राज्य सरकारने महत्त्वाचा काही निर्णय घेतला आहे की खेळाडी समाजाला सामावेश करण्यात आलाय बँके जमातीमध्ये. तर अशा प्रकारे राज्य सरकारकडनं अशा प्रकारे निवडणुकीच्या मुद्द्यावरती पार्टी जातीला म्हणजे आम्ही दाखवायचा प्रयत्न आहे का, ते त्यांचे मंतव्य काय वाटतं? असं आहे की हे सरकार आता 2 महिन्याच्या आयुष्याचं सरकार आहे. या 2 महिन्याच्या आयुष्यात पुन्हा निवडून येण्यासाठी, कारण जनतेने कौल दिला आहे हे सरकार घालवण्याचा,
लोकसभेच्या निवडणुकीत. त्यामुळे पुन्हा निवडून येण्यासाठी सर्व वर्गांना तात्पुरत्या घोषणांनी खुश करण्याचा प्रयत्न आहे. मतं मिळवण्यासाठी हे काही करू शकतील आणि त्यामुळं लाडक्या खुर्चीसाठी काहीही करण्याची सरकारची तयारी आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रातलं सगळंच त्यांना आता लाडकं सध्या वाटतंय. ज्या लोकसभेच्या आधी बहिणी लाडक्या नव्हत्या त्या आता सगळ्या लाडक्या झाल्या. का तर लोकसभेचा निर्णय याच्यामुळं त्यांना सगळ्यांना जाग आली आहे. अशा सगळ्या लोकप्रिय घोषणा आता चालू आहेत आणि या पद्धतीनं महाराष्ट्र पुन्हा जिंकण्याचं स्वप्नही बाळगत आहेत. महाराष्ट्रातली जनता रयतेचं राज्य आणण्यासाठी महाविकास आघाडीलाच विजयी करेल हा आम्हाला विश्वास आहे. सर, आज जागा वाटपाच्या संदर्भात बैठक आहे महाविकास आघाडीची, तर त्याच्यामध्ये या 31 जागांचा समावेश आहे का? आणि त्यांनी जागांचा फॉर्म्युला तुम्ही 288 जागांची चर्चा होणार आहे आणि 288 जागांची चर्चा आज पूर्ण होणार नाही. आज पहिली बैठक आहे. मला एक मराठी आधी करू. राज्य सरकारमधले मंत्री संजय राठोड त्यांच्या विरोधात एका मुलीला आत्महत्येची प्रवृत्ती करण्याची केस भाजपच्या प्रवक्ते चित्रावास यांनी दाखल केलेली होती. आज त्या संदर्भातली सुनावणी होती. त्यांच्या वकिलांनी सांगितलं की आम्हाला ही केस मागे घ्यायची आहे. कोर्टाने त्यांना झाप घातलेले आहे, ताकीद उठलेले आहे की पीआयचा अशा पद्धतीनं दुरुपयोग तुम्ही तुमचे स्टँड बदलता जसे सरकार बदलतं. या संदर्भात काय बोलतो? मी काय फार अभ्यास केलेला नाही या गोष्टीचा. त्याच्याबद्दल आमचे दुसरे एक्सपर्ट्स आहेत ते बोलतील. नाही आहेत ते नाही ते आमच्या संपर्कात नाही आहेत. माझ्या तरी संपर्कात नाही आहेत आणि ते काही संपर्क आमचा नाही आहे त्यांच्याशी. महाराष्ट्र में जनजागरण करने के लिए हम 9 तारीख से छत्रपति शिवाजी महाराज जी का जहाँ जन्म हुआ वो जन्म स्थान से शिवनेरी से हम एक शिव स्वराज्य यात्रा चालू कर रहे हैं. 2019 में हमने ऐसी यात्रा चालू की थी और ये अब उसका पार्ट 2 है ऐसा आप कह सकेंगे. महाराष्ट्र के अलग अलग इलाके में ये शिव स्वराज्य यात्रा जाएंगी. डॉक्टर अमोल कोल्हे जी, महाराष्ट्र के सारे हमारे खासदार, वहाँ के हमारे नेता, आमदार सभी उस यात्रा में सहभागी होंगे और अलग अलग जगह जाएंगे. आज मैं आपको महाराष्ट्र के पहले शिव स्वराज्य यात्रा का पहला फेज़ जो होने वाला है उसकी डिटेल्स आपको दी है. इन जिलों में जाएंगे. उसके बाद में विदर्भ में जाएगी यात्रा, खानदेश में जाएगी, उत्तर महाराष्ट्र में, कोंकण में भी जाएगी, मुंबई में भी जाएगी. सर, अजीत पवार ग्रुप ने यात्रा समान यात्रा की घोषित की, उसमें वो लोग मुद्दा उठाएंगे जनता को बताने के लिए, लड़की योजना, सिलेंडर. आप लोग को क्या मुद्दा रहेगा इस यात्रा में? हमारे काफ़ी मुद्दे हैं और मैंने शुरू में बताया कि सरकार के काले कारनामे, महायुति के काले कारनामे के लिए ये सब जगह हम देने वाले हैं और इस मुद्दे पे हमारे अलग अलग जगह अलग अलग भाष्य हो जाएंगे. लाडली बहना योजना जैसी योजना लेके जाना चाहती है, सिलेंडर जैसी योजना ले जाती है. ऐसे में जब लोकसभा चुनाव में अपनी बहन के खिलाफ, लाडली बहना के खिलाफ खड़े हुए थे, क्या महाराष्ट्र की जनता महाराष्ट्र की वो लाडली बहना जो लेके जा सकती है स्वीकार क्यों? पार्लियामेंट के चुनाव के बाद में अचानक महाराष्ट्र में कुर्सी जाने की संभावना निर्माण हुई, हारने वाले हैं ऐसा जब उनको ध्यान में आया तब हमारे मराठी में कहते हैं लाडकी खुर्ची, यानी कुर्सी, लाडली कुर्सी. वैसे अभी महाराष्ट्र में लाडली बहना, लाडली भाई सब उनको लाडला लगने लगा है. लेकिन महाराष्ट्र को मालूम है विधानसभा का चुनाव होने का जो दिन है, वोटिंग का दिन, तब तक ही ये सारे लोग उनके लाडले रहेंगे. उसके बाद में इनके तरफ वो देखेंगे नहीं. सर, आप बोले कि उनकी सरकार जाने वाली है. रोहित जी भी यहाँ पे बैठे हुए हैं. उन्होंने कुछ दिन पहले बहुत सारे जो विधायक हैं अजीत पवार के, वो आपके संपर्क में हैं.
वो बहुत जल्दी आपके साथ आने वाले हैं, तो क्या कितने लोग संपर्क में अभी कितने लोग आने वाले हैं, इसको सब बता सकते हैं? नहीं, मैं उनको अड़चन में नहीं लाना चाहता हूँ। जो आने वाले वो आ जाएंगे, जो नहीं आने वाले वो उधर रह जाएंगे। लेकिन अभी भी क्या संपर्क में है वो लोग? संपर्क के बारे में कुछ भाष्य करना मुझे अभी ठीक नहीं लगता, क्योंकि ऐसा मैं जब कहता हूँ तब सबको बुलाया जाता है और डांट पड़ती है उनको, तो वो मुझे कंप्लेन करते हैं कि कम से कम ये तो मत बोलो। तो इसलिए उन्होंने मुझे बताया है कि हमें ऑकवर्ड मत करो, जिस दिन आना है हम आ जाएंगे। सर, जिस तरीके से आरएसएस के मुखपत्र में लगातार अजित पवार के खिलाफ जिस तरह से आर्टिकल आए, जनसम्मान यात्रा में हम देख रहे हैं कि सिर्फ अजित पवार और उनके दल के ही बारे में सारी बात नजर आ रही है। क्या लगता है कि अजित पवार महायुति में अकेले पड़ गए, इसलिए पूरी यात्रा सिर्फ खुद का एजेंडा लेके जाने के लिए? इनकी यात्रा जनसम्मान जो यात्रा है अजित पवार की, जिस तरीके से पिछले कुछ दिनों में हमने देखा कि आरएसएस के मुखपत्र में उनके खिलाफ काफी कुछ लिखा गया है कि महायुति को उनकी जरूरत नहीं थी, इस तरीके से तो लगता है कि वो अलग थलग पड़ गए महायुति में और अपना एजेंडा लेके चलना चाहते हैं, ताकि अकेले भी जाने की नौबत अगर आई तो उनका सेम। नहीं, मुझे लगता है कि भारतीय जनता पार्टी ये मानती है कि जो पिछले साल में उन्होंने अलायंसेस महाराष्ट्र में किए, उसके कारण उनका नुकसान ज़्यादा हुआ, फ़ायदा तो कुछ नहीं हुआ। और इसीलिए आरएसएस के जो मुखपत्र है वो लिखते हैं, कहते हैं, लेकिन मुझे नहीं लगता भाजपा आरएसएस का अब इन दिनों में कुछ सुनती है। आरएसएस की भी नहीं चलती, क्योंकि सत्ता, पैसा, इसका असर बहुत दिखाई देता है। तो इसलिए बेचारे आरएसएस वाले कहते हैं, मुखपत्र में लिखते हैं, लेकिन आरएसएस को भी नज़रअंदाज, उनके सलाह को भी ये लोग नज़रअंदाज करते हैं। शायद आने वाले महाराष्ट्र की विधानसभा में उनको भुगतना पड़ेगा आरएसएस की सलाह को नज़रअंदाज करने की बात। अनिल सर भी बैठे हुए हैं, उन्होंने बड़ा एलिगेशन देवेंद्र फडणवीस के ऊपर लगाया। वो बाद में ये शिव स्वराज्य यात्रा, वो बाद में शिव स्वराज्य यात्रा, नो क्वेश्चन इज इम्पोर्टेंट देन शिव स्वराज्य यात्रा। चलो, मैं अभी आई गो टू मराठी देन। तुमचं सगळ्यांचं महायुतीसारखं व्हायला लागलेलं आहे, त्यामुळे आम्हाला ही यात्रा हे क्लोज करूया का? यात्रा जनसम्मान यात्रा को काउंटर करने के लिए है, इसलिए ये निकाली जा रही है, क्योंकि उन्होंने भी यात्रा निकाली, अब आप भी नहीं, आपको कहने की बात यह है कि हम ये शिव स्वराज्य यात्रा बहुत दिनों से तय की है, इसका घोषणा पहले ही हुई है। आज आपको इधर बुलाया है ये टीजर बताने के लिए और ये शिव स्वराज्य यात्रा का लोगो आपके सामने पेश करने के लिए। वैसे 9 तारीख को हम यात्रा शुरू करने वाले हैं, ये बहुत काफ़ी दिनों के पहले तय हुआ है और ये तय होने के बाद अन्य लोगों ने यात्रा शुरू की है। सर, आपको क्या लगता है कि आपकी जो विरोधी पार्टी है उसे कितना सम्मान इस जन सम्मान यात्रा में मिलेगा? तो उन्होंने जन सम्मान यात्रा निकाल गए, आपको क्या उम्मीद है कि जनता उन्हें कितना सम्मान देगी? वो लोकसभा के चुनाव में आपको पता नहीं पड़ा, वो तो जनता ने बता ही दिया है। तो आपके सवाल का जवाब हर दिन का प्रोग्राम होते होते, क्योंकि क्या है, इवेंट अरेंज करना ये बहुत इजी है, लोगों को इकट्ठा करना, उसके लिए बहुत पैसा खर्च करना, ये तो महाराष्ट्र में कुछ लोगों का दाएं हाथ का खेल है। आपने लेकिन सर आरएसएस के मुखपत्र का एक हवाला दिया, क्या आपको भी लगता है कि अजित पवार ग्रुप बीजेपी गठबंधन के लिए एक लायबिलिटी बन चुकी है? नहीं, मेरे लगने से कुछ नहीं होता, लेकिन महाराष्ट्र की जनता ने इसके ऊपर निर्णायक वोटिंग की है और भाजपा के सारे नेताओं को ऐसा लगता है कि इन दिनों में, पिछले दिनों में जो अलायंसेस उन्होंने किए हैं, जो पार्टनर्स उन्होंने चूज़ किए हैं, उसके कारण उनका बहुत बड़ा पराभव महाराष्ट्र में हुआ है। पूरे देश में उसका असर हुआ है, लेकिन महाराष्ट्र में किसी निष्ठावान भारतीय जनता पार्टी के नेता को प्राइवेट में पूछेंगे तो आपको यही जवाब मिलेगा। मुख्यमंत्री का चेहरा कौन वो तय हो पाया है?
अरे हमारी पहली मीटिंग आज होने वाली है, इसके पहले ये क्या के लिए एक सवाल पूछते हो? हम बैठेंगे। महाराष्ट्र में सवाल ये है कि महायुति में जो काले कारनामे वो लोगों को पता पड़ रहे हैं, पढ़ेंगे, दिखाएंगे हम। लेकिन महाविकास आघाड़ी का जो निर्णय है वो पहली मीटिंग आज हम कर रहे हैं और आज शिवसेना के प्रमुख नेता दिल्ली में हैं, इसलिए आज की मीटिंग होने के बाद और 2-3 बार मीटिंग हो सकती है। पूरा निर्णय हमारा आस्ते आस्ते हो जाएगा। सर, भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट यांना आता पुन्हा एकदा माघारी यावं लागत आहे। 50 किलोच्या आतमध्ये ते खेळत होते, पण त्यांचं वजन वाढलेलं समोर आलं। ते आता अंतिम फेरीत खेळणार नाही, त्यामुळे ब्रॉन्झ पण गेलंय, सिल्वर पण गेलंय आणि गोल्ड पण गेलंय। काय भावना आहे? असं आहे की काही षडयंत्र याच्यात आहे का? विनेश फोगाट यांचा परफॉर्मन्स काल परवा आपण जो बघितला तो एवढा उत्तम होता आणि त्यामुळं काय सूत्र हल्ली, कुठून हल्ली, कशी हल्ली, वजन 50-100 ग्रॅम कसं वाढलं, या सगळ्यांच्या बद्दल शंका व्यक्त होते आणि फोगाट यांचा भारतात सन्मान होईल आणि मागचं जी त्यांच्याबद्दल त्यांची वागणूक त्यांना देण्यात आली भारतात केंद्र सरकारच्या वतीनं, दिल्ली पोलिसांच्या वतीनं, ती एवढी अपमानास्पद होती की त्यांनी मिळवलेल्या विजयानं संपूर्ण देश आनंदित झालेला होता आणि मग ही पुन्हा नवीन एक लाट आपल्या विरोधी होईल असं कुणाला वाटलं का? आणि त्यातून फोगाट यांना त्या स्पर्धेतून बाद करण्याचं काही षडयंत्र आहे का, याची खरं म्हणजे अभ्यास करणं, चौकशी करणं आवश्यक आहे। हिंदीत हे बोलते। शांती शांती। काल विनेश फोगाट जेव्हा अंतिम फेरीत पात्र झाली होती तेव्हा सर्वच राजकारणी असतील किंवा सगळ्यांनी तिला अभिमानाची जे ते ट्विट किंवा समाज माध्यमांवर पोस्ट केले ते भाजपच्या महाराष्ट्र किंवा ओव्हरऑल भाजपच्या ट्विटर हँडलवरून किंवा समाज माध्यमातून पोस्ट झाली नव्हती। आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोस्ट केलेली की वेलकम बॅक, आम्ही तुझं स्वागत करू। कसं बघता ते याकडे? काल जेव्हा ती अंतिम फेरी झाली तेव्हा जल्लोषाचं वातावरण होतं, पण तेव्हा भाजपकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नव्हती आणि आता मोदींनी पुढाकार घ्यायला पाहिजे होता, तर तिला पुन्हा या असं म्हटलं जातं। खरं मोदी है तो मुमकिन है ही घोषणा आम्ही ऐकतो, आम्हाला आठवते काही काळापूर्वी ते करायचे। आता विनेश फोगाट यांना ऑलिम्पिक खेळून ब्रॉन्झ, सुवर्णपदक, जी काही पदकं ती मिळू शकेल तिथंपर्यंत पोहोचवण्यासाठी मोदी है तो मुमकिन होना चाहिए। तर मोदींनी काही करून विनेश फोगाट यांचं तिथं अप्रूव्हल करावं, त्यांच्या जे काही त्यांना बाद करण्याचा प्रश्न आहे तो त्यांनी त्यात हस्तक्षेप करून सोडवला पाहिजे। एवढी उत्तम हे कुस्तीपट्टू असताना तिला मागे यायला लागणं हे भारताच्या दृष्टीनं लाजिरवाणं आहे। ये जो घटना विनेश जी के साथ हुई ये बहुत ही दुर्भाग्यपूर्ण है। पूरी देश की बहुत आस लगी हुई थी कि कुश्ती में मेडल आएगा। पहली महिला रेसलर थी जो ओलंपिक के फाइनल में पहुंची थी, तो इसमें कई जगह पे ये संदेह जताया जा रहा है कि क्या इसमें कोई षड्यंत्र तो नहीं है। लेकिन एक बात ज़रूर हम कहना चाहेंगे कि विनेश फोगाट ने अपने खेल से तमाम हिंदुस्तानियों का, भले वो अभी मेडल की रेस से बाहर हो गई हो, लेकिन उन्होंने दिल जीत लिया है। जिस सिस्टम ने उन्हें सड़कों पर रौंदने की कोशिश की, उस सिस्टम के मुंह पे विनेश जी ने अपने खेल से, अपनी मेहनत से तमाचा कस दिया है। आधी आपण पाकिस्तान आणि बांगलादेशमधल्या हिंदूंना वाली याच्या आधी मुळात मगाशी कांद्याचा जो प्रश्न होता त्यातली एक जर आपण परिस्थिती बघितली तर भारतीय सरकारनं 40% निर्यात शुल्क लावल्यामुळे पाकिस्तानचा कांदा आज $385 आसपास हा जागतिक बाजारात विकला जातो, पण भारतीय कांदा हा जवळपास $650 वर भाव जातो आणि त्यामुळे भारताची कांद्याची निर्यात ही 10% खाली आलेली आहे। मग यामध्ये भारतातला जो शेतकरी आहे, जे कोणी
राईट विंग लेफ्ट विंग याविषयी बोलतात त्यापेक्षा शेतकरी वर्गाला कोणी वाली का हा मला वाटतं जास्त महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण तो चिरडला जातोय. आणि जेव्हा आपण पाकिस्तान किंवा बांगलादेशचे उदाहरणं देतो तेव्हा भारतातल्या शेतकऱ्याची जे मरण होतंय ना त्याच्यावर कोणीच विचार करत नाहीये. मगाशी वेगवेगळ्या यात्रा सत्तेतले पक्ष जेव्हा यात्रा काढतात तेव्हा फार महत्त्वाचा प्रश्न हा निर्माण होतो की ज्या योजना लोकांसाठी तयार केल्या यात्रा काढणं सत्तेतल्या कोणत्याही पक्षानं म्हणजे त्यांनी आपलं अपयश कबूल करणं आहे. कारण योजना लोकांपर्यंत पोहोचल्या नाहीयेत आणि म्हणून वेगळे पैसे खर्च करून यात्रा काढून या योजना जर पोचवाव्या लागत असतील तर मला वाटतं हे सरकारचं अपयश आहे. पाटिल सर, विनेश फोगाट को लेकर अपने प्रधानमंत्री आप कहते हैं कि आप भारत आ रही, आपका स्वागत है, लेकिन उस समय जब बहुत अच्छा कर रही थी, अच्छा परफॉर्मेंस कर रही थी, तब कोई उनको शाबाशी नहीं दी गई. कैसे देखते आप सारी? देखो, अगर मोदी साहब यूक्रेन और रशिया के बीच में की वॉर रुकवा सकते हैं तो विनेश फोगाट का डिस्क्वालिफिकेशन भी रुकवा सकेंगे, ऐसी हम उम्मीद रखते हैं. अपेक्षा ये है कि उन्होंने इंटरवीन करना चाहिए. विनेश फोगाट का स्वागत तो पूरा देश करने को तैयार है, लेकिन हम चाहते हैं, पूरा देश चाहता है, जब वो गोल्ड मेडल लेके वापस आएगी तो उसका बहुत बड़े पैमाने में हम स्वागत करेंगे. और इसीलिए मैं अर्ज करता हूँ देश के प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहब से कि उन्होंने इसमें इंटरवीन करे और कुछ न कुछ काम इसके ऊपर होना चाहिए. जो हालात बांग्लादेश में है, सलमान खुर्शीद जो शंका व्यक्त करता है जैसी स्थिति वहाँ पे है वो भारत जैसे देश में हो सकती है, इस शंका को किस तरह से मुझे मालूम नहीं है कि ऐसा कुछ हो सकता है. मुझे नहीं लगता कि ऐसी परिस्थिति भारत में हो सकती है. भारत की देश बहुत जनता बहुत सुसंस्कृत है और किस हद तक क्या लेना है, लेके जाना है, वो भारत की जनता जानती है. डेमोक्रेसी है और डेमोक्रेसी के ज़रिए भारत की जनता ने अपना वोट दिया है और इस देश में जो सरकार निर्माण वापस हुई है उसमें काफ़ी बदलाव आया है और इसीलिए मुझे नहीं लगता कि ऐसी कोई चीज़ हो सकती है. लेकिन हाल ही में अभी शरद पवार ने बयान दिया कि कहा था कि मणिपुर जैसे हालात हो सकते हैं. उसका रेफरेंस टू कॉन्टेक्स्ट अलग था. उसका रेफरेंस टू कॉन्टेक्स्ट था कि दो जातियों में तेढ़ निर्माण होना नहीं चाहिए, इसके बारे में वो बोल रहे थे. उसका गलतफहमी करने की आवश्यकता नहीं है. थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.